पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते चला या आपण दत्तात्रय पाटील साहेब या स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण सनातन सन्मान या ठिकाणी करणार आहोत। चंदूलाल घरत सर अग्रिसेना कार्याध्यक्ष महाराष्ट्र आणि मेघराज शिक्षण संस्थेचे कार्यवाहक मी विनंती करेन दत्तात्रय पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं। या आपण दत्तात्रय पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सनातन सन्मान या ठिकाणी करीत आहोत। रॉकी ग्रुप या चषकाला सुद्धा आपण सनातन सन्मान म्हणून आपण संबोधलं गेलं होतं आणि तिथून कुणालदादा पाटील जय जय हिंदवी महाराष्ट्र अखंड भारत आणि जय हिंदवी महाराष्ट्र या आपण पाहतायत ब्रीद वाक्य आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया चंदूलाल घरत सरांचं यथोचित स्वागत। सनातन सन्मान आपला मनपूर्वक धन्यवाद आहे। अगदी एक सुंदर व्यक्तिमत्व अग्रिसेना कार्याध्यक्ष महाराष्ट्र व मेघराज शिक्षण संस्थेचे कार्यवाहक थँक्यू व्हेरी मच। त्यानंतर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून महेंद्र पाटील सर उपस्थित झालेले आहेत, एक आदर्श शिक्षक आणि सूत्रसंचालक आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करीन दत्तात्रय पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते शशिकांत घरत साहेबांना मी विनंती करेन शशिकांतजी घरत साहेबांना की महेंद्र पाटील सरांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं। या आपण महेंद्र पाटील सरांचं यथोचित सनातन सन्मान करणार आहोत, कारण हा सन्मान अजरामर असतो आणि त्यामुळे तो शब्द सनातन या नावाने आपण संबोधला जात आहे। एका साइडला सामन्याला सुरुवात होते, नितेश कदम सर इशारा करतायत स्टार्ट ऑफ द मॅच। या आपण महेंद्र पाटील सरांचे यथोचित सनातन सन्मान या ठिकाणी करणार आहोत। मी शशिकांत घरत साहेब यांना विनंती करेन, या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य विराथन बुद्रुक या आपण त्यांच्या शुभ हस्ते महेंद्र पाटील सरांचं यथोचित सनातन सन्मान या ठिकाणी करणार आहोत। टाळ्यांच्या गजरात महेंद्र पाटील सर नेहमीच वेळ देत असतात, कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि त्या माध्यमातून या ठिकाणी वेळ काढत या स्पर्धेला चापेवाडी चषकाला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेत आणि त्यांचं सनातन सन्मान करणे हे आपला आद्य कर्तव्य। खूप खूप धन्यवाद। त्यानंतर आदर्श पुरस्काराने पुरस्कृत असलेले आदरणीय सन्माननीय वैभवजी पाटील सरांचं सनातन सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन दत्तात्रय पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते जगदीश पाटील यांना विनंती करेन, जगदीशजी पाटील या आपण समोर आपल्या शुभ हस्ते आपण वैभवजी पाटील सरांचं सनातन सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। अगदी ही परंपरा गेली कित्येक वर्ष आपण पाहिलंय चापेवाडी चषकाची आणि नेहमीच अव्याहतपणे आणि अविरतपणे अशी ही स्पर्धा निरंतरता आपल्याला पाहायला मिळते आणि खरंच या स्पर्धेच्या माध्यमातून ही संपूर्ण जी पाहुणे मंडळी आहे ते आज उपस्थित झालेत आणि चांगले व्यक्तिमत्व या स्पर्धेला चार चांद लागलेत। मायेची शॉल जी आपण पाहतायत, सध्या आपण सनातन सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत। त्या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह चापेवाडी चषकाची जगदीश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सनातन सन्मान आपण करीत आहोत।
त्यानंतर साक्षी गजानन गावड मॅडम यांचं यथोचित स्वागत सन्मान सरपंच मॅडमचं सरिता घरत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सनातन सन्मान करायचंय. या आपण साक्षी गजानन गावड मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. आज उत्तुंग जी भरारी आपण सातत्याने फिनिक्स पक्षाप्रमाणे घेतली जाते आणि त्या अनुषंगाने आज जलसार गावाची संपूर्ण जबाबदारी या आपण सरपंच मॅडम नारी शक्तीच्या माध्यमातून पाहत आहेत. त्यानंतर गणेशजी पाटील सरांना मी विनंती करेन पुढे या. आपलं सनातन सन्मान एक आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं यथोचित सनातन सन्मान महेशजी घरत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सनातन सन्मान आपण करावं. आपल्या शुभ हस्ते एका साईडला सामना सुरुवात आहे. पहिल्याच बॉलवर वाईड आल्यानंतर विकेट मिळाली आणि त्यानंतर एक रन येत असताना आणि त्यानंतर पहिला षटकार सचिनदादा पाटील यांच्या बॅटमधून आलाय. सध्या आपण गणेश पाटील सरांचं सनातन सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. त्यानंतर विंकोजी मात्रे उपसरपंच जलसार आणि एक चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं यथोचित सनातन सन्मान या विंकोजी मात्रे सरांचं या ठिकाणी आपण सनातन सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन अक्षयजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण विंकोजी मात्रे साहेबांचं सनातन सन्मान आपण करावं. अक्षय पाटील स्वतः एक खेळाडू, या स्पर्धेचे आयोजक आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण सनातन सन्मान विंकोजी मात्रे साहेबांचं या ठिकाणी करीत आहोत. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगले खेळाडू आणि त्यांचा सनातन सन्मान या ठिकाणी होत आहे. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते आणि त्या भारतीय संस्कृतीचा वसा आणि वारसा या श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी चषक 2026च्या माध्यमातून आपण जोपासतोय हृदयाच्या अंतकणापासून. त्यानंतर अल्पेशदादा भोईर नेहमीच क्रिकेटसाठी योगदान देणारा व्यक्तिमत्व, समाजसेवक आणि मी प्रथमेश घरत अर्थातच उर्फ बंटी घरत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते अल्पेशदादा भोईर याच मैदानात आपण 16 एक वर्ष आमदार चषक पाहिला होता. जबरदस्त डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये आणि त्यांचा संघ सुद्धा मात्र एक गाव एक फॉर्मॅटमधून या स्पर्धेमध्ये भिवंडीमधून दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक पॅकर्स आहेत आणि समाजकार्य त्यांचं यथोचित सनातन सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. बंटी घरत यांच्या शुभ हस्ते संगीता पाटील मॅडम यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इशिका साने मॅडमचा आपण यथोचित सनातन सन्मान आपण करावं. ज्या निवेदिका आहेत आणि मी विनंती करेन मॅडम समोर या. एक नारी शक्तीचा सन्मान करते त्यावेळेला यश हे ऑटोमॅटिकली मिळत असतं. कोकण ग्लोबल महोत्सव हे जर आपण पाहिलं शिरगाव मध्ये नुकतंच आपण पाहिलं आणि 250 जर आपण पाहिलं स्टॉल जे पार्टिसिपेट केलं होतं आणि त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं सादरीकरण मध्ये जर आपण पाहिलं तर आस्वाद ही टॅगलाईन जी आज सध्या चर्चेत आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये आपण जो काही ऑनफिल्ड डिसिजन असेल तो मात्र तुम्हाला स्वीकारावा लागेल कारण एक कॅमेरा जो आहे तो मात्र आपण पाहतायत सध्या मान्यवरांच्या स्वागतासाठी इथे फोकस केले गेले आणि त्यामुळे मी विनंती करेन तर खूप खूप अभिनंदन इशिका साने मॅडम, संगीता पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण करीत आहोत. या संपूर्ण नारी शक्तीला सलाम आणि अभिनंदन असेल पुनश्च एकदा. तर सर्व आमच्या या मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान नुकतंच पार पाडलं गेलं आणि आता आपण फोकस करूया
डिरेक्ट मॅचच्या दिशेने आणि जिथे डिसिजन कळवायचं आहे पंच अंपायर्स. डिसिजन नॉट आउट. यस नॉट आउट. तर या आपण अक्षयजी पांडव यांच्याकडे वळूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदलाव. धन्यवाद. पहिल्या ओव्हरचा खेळ तो आपल्याला पाहायला मिळाला आणि या पहिल्या ओव्हरमध्ये धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. एक विकेटच्या पतनानंतर प्रफुल्ल जो गोल्डन डक या धावसंख्येवर बाद झाला. दोन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. सचिन आणि अनिल असे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. ओव्हर नंबर 2 करता परिवर्तन झालंय. दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज हेमंत ज्यांना प्राचार्य केलं गेलंय. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स ज्या धावफलकावर लागल्यात. सचिन स्ट्रायकर एंडकडे आहेत. एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि तेवढंच उत्तम दर्जाचे क्रिकेटर जे सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता पाहायला मिळतात. हेमंतचा पहिला बॉल चांगला बॉल आहे. त्याला फक्त दिशा दिली. पॉईंटच्या जवळपास ढकललं. जोपर्यंत ते उचललं एक सिंगल जी धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 14. अगदी साईड आमनं गोलंदाजी ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. शरीरापासून हात दूर नेताना बॉलला आत खेचण्याचा प्रयत्न केला जातो. लसित मलिंगा ज्याला आपण या पद्धतीनं गोलंदाजी करताना सुरुवातीला पाहिलं आणि तदनंतर मग ह्या ॲक्शन्स ज्या चर्चेमध्ये आल्या. पूर्वीच्या काळी या पद्धतीच्या ॲक्शन्स ज्या थ्रो म्हणून ओळखल्या जायच्या. यावेळेस मात्र हा बॉल तो मिडल ऑफ द बॅट खेळलाय. ओव्हर दी लॉंग ऑन फेकून दिलाय सरळ सीमा रेषा पार. ओव्हर पिच बॉल होता आणि त्याला मैदानाच्या आतमध्ये जागा नाहीये हे सांगितलं बॅटरनं. षटकार 6. एक चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. अगदी स्लॉट मध्ये होता आणि मग त्यावर आघात केला. षटकारामध्ये परावर्तित केलं. ज्या 6च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 20 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर 20 ही धावसंख्या धावफलकावर आहे. हेमंतच्या विरोधामध्ये हात खोलायचे आक्रमण करायचे आणि ते आक्रमण केलं गेलंय. फलंदाज अनिल जो सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि चांगले फटके खेळलेत आतापर्यंत. 11 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षकांना जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाईल. गोलंदाजी मधला टप्पा हा क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा असतो. तुम्ही कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करताय, फलंदाजाला कशा पद्धतीने रोखून धरताय, त्याला किती मोकळीक देताय, या सर्व बाबी क्रिकेटमध्ये तपासल्या जातात आणि इथे तेच पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय समोर. क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली कॅच झालाय. कॅरी माघारी परतावं लागेल बॅटरला. सेकंड विकेट डाऊन इयर. दुसरा झटका अमरदीप जलसार संघाला. फलंदाज सचिन बॅक टू द डगआउट. अगदी जसं नाव आहे तसंच गाणं या स्पर्धेचं ते आपल्याला पाहायला मिळतंय. दर्जेदार गीत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताय. सफाळे चाफेवाडी चषक पॉवरफुल आणि आहे पॉवरफुल. इथे आल्यानंतर त्याची अनुभूती ती तुम्हाला नक्की मिळेल. अगदी दर्जेदार आयोजन नियोजन या स्पर्धेचं केलं गेलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. इथे मात्र पॅडलाईनवरचा बॉल होता. योग्य त्यानं दिशा दिली आहे. बॉल वेगानं चाललाय लॉंग लेग मधनं सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. चौकार खेचला इथे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होत असताना कट करण्याचा प्रयत्न केला. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन ते झालं नाही. 2 ओव्हरचा खेळ तो इथे समाप्तीला आला आणि या 2 ओव्हर नंतर
12.50च्या सरासरीनं 25 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 ओव्हरची मॅच आहे, ज्यामुळे 3 ओव्हर नंतर तुम्हाला ड्रिंक्स करता इंटरव्हल असेल. 3 ओव्हर नंतर जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत आपण पाणी घेऊन लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. चला जास्तीचा वेळ न घेता लगेचच पुढचा गोलंदाज तो गोलंदाजच्या ट्रॅकवर आणायचा आहे. 3 ओव्हर नंतर तुम्हाला स्ट्रॅटेजी टाइम आउट आहे, तिथे तुम्ही तुमची रणनीती ती ठरवू शकता. तिथे तुम्हाला थोडासा वेळ जरूर दिला जाईल. मात्र तुर्तास तिसरं षटक जे लगेचच आपल्याला प्रगतीपथावर आणायचं आहे. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी त्यांची ही भव्य दिव्य स्पर्धा जिथे आपण सर्वच जण साक्षीदार मानतोय. अगदी अप्रतिम आयोजन नियोजन आहे या स्पर्धेचं. यावेळेचा फटका फसलाय, बॉल हवेत आहे, सेल्फ फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी आणि कॅच झालाय कॅरी. माघारी परतावं लागेल बॅटरला, विकेटचं पतन, खेळाडू बाद. संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला, सांगतोय मी खरखर, सार सांगतोय मी खरखर. आज सफारी शहराचा चाकवडीचा चषक भरलाय एक नंबर. आज सफारी शहराचा चाकवडीचा चषक भरलाय एक नंबर. जयेश जयेश आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि पहिल्याच बॉलवर जर आपण पाहिलं तर इथे विकेटचं पतन ते केलं गेलंय. झेलचीच्या स्वरूपानं फलंदाजाला माघारी परतवलं गेलंय. 25 ही धावसंख्या दाफलकावर आहे. विकेट क्रमांक 3 तिसरा झटका तो इथे लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 गडी जे आतापर्यंत माघारी परतलेत. वैभव आणि आर्यन असे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. बघूया या दोघांकडनं कशा पद्धतीने या डावाला सावरलं जाईल. पायामध्ये बॉल होता, ज्याला हवेमध्ये उडवलंय. तिथे एक्स्ट्रा कव्हर च्या दरम्यान क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत बॉलला उचललं तिथे रन्स मध्ये वाढ होईल, धावफलकामध्ये वाढ होईल. धावसंख्या पुढे सरकताना 26. जयेश चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 12.50च्या सरासरीने जरी रन्स आल्या असल्या तरी मला आता रोकायचंय, बंदिस्त करायचंय, शांत ठेवायचंय. योग्य टप्प्यावर गोलंदाजी करताना फलंदाजाला अडचणीमध्ये आणायचंय आणि ते करतोय सध्या. यावेळेस मात्र हा बॉल हेलिकॉप्टरच्या माध्यमातून खेळलाय, मात्र क्रॅश होण्याची शक्यता. तिथे जीवनदान मिळालंय, योग्य सिग्नल मिळालाय, त्यामुळे सेफ लँडिंग झालंय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 27 धावा. आक्रमकता ती मैदानाच्या आतनं दाखवण्याचा प्रयत्न तो सातत्याने केला जातोय, मात्र हवं तेवढं यश ते मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय जयेश. यावेळेस मात्र उडवलंय पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात. मात्र यावेळेस क्षेत्ररक्षकाला बनवलं जाईल प्रेक्षक. बॉल सीमा रेषा पार, वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्यावरनं हा दमदार हिट. षटकार 6. चार चेंडूचा खेळ, तर नंतर धावफलकावर धावसंख्या 33 धावा जीवनदान दिलंय. तर मग त्याचं भुगतान ते तुम्हाला करावं लागेल, कारण हा क्रिकेटचा खेळ ज्यामध्ये चुका करून चालत नाही. जेवढा कमीत कमी चुका तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कराल तेवढा जास्त विजयाच्या संधी त्या तुम्हाला निर्माण होतील. आणि इथे तो झेल सोडला गेला, त्या झेलचा परिणाम तो भोगावा लागला. पुन्हा एकदा उडलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. आता मात्र चुकी नाही, कॅच झालाय कॅरी. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेट क्रमांक 4 चौथा झटका इथे लागलाय टीम अमरदीप जलसार या टीमला. वैभव आर्यन त्याच्या पारीचा अंत झालाय. आर्यन बाद. क्रिकेटचा सामना आला रंगात, चाफेवाडीच्या मैदानात. जल्लोष करते मैदानाला, चौकार आणि षटकाराला. जल्लोष करते मैदानाला, चौकार आणि षटकाराला. गावलं काय बरोबर, सार गावलं काय बरोबर. आज सफारी शहराचा चाकवडीचा चषक भरलाय एक नंबर. आज सफारी शहराचा चाकवडीचा चषक भरलाय एक नंबर.
अगदी नयनरम्य असं या मैदानाचं दृश्य आहे. डोंगराच्या कुशीत वसलेलं मैदान असं म्हणू शकतो या मैदानाला आपण. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या राफलकावर 33 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल त्यावरचा फटकाही फसलाय. चेंडूने खूप जास्त उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा तो तिथे तपासायचा होता आणि क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे. झेल सोडलाय, जीवनदान दिले आणि त्याबरोबर 2 रन्स त्याही बहाल केल्यात. 3 धावा तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या तिहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 36. 3 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला. ड्रिंक्स करता इंटरव्हल आहे. तुम्हाला जर पाणी घेऊन जायचं असेल तर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. या 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 36 लागली आहे. ड्रिंक्स इंटरव्हल आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ, डीजे कडे जाऊ. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी यांची ही दर्जेदार स्पर्धा. मैतर साडी जिंकी पान चापेवाडीची आहे ओ शान. एकापेक्षा एकही भारी भेटीला इंची पब्लिक सारे. गावागावात त्यांना हो मान, गावलं ते गाती हो गुणगान. गावागावात त्यांना हो मान, गावलं ते गाती हो गुणगान. म्हणून आहे पॉवरफुल, सारंच करतोय पत्ता गुल. आज सफारी शहरानं चाकवाडी चषक भरलाय 1 नंबर. आज सफारी शहरानं चाकवाडी चषक भरलाय 1 नंबर. दर वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला. दर वर्षाला संक्रांतीला वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण विटी लाईन मधली एक दर्जेदार स्पर्धा, मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी यांच्या वतीनं पुरस्कृत चाफेवाडी चषक 2026 या स्पर्धेला एन्जॉय करतोय. आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. हेमंत आलाय. यावेळेस मात्र हा बॉल समोर खेळला. क्षेत्ररक्षक तो वेगाने येतोय. पायाचा वापर केला. तिथे एक क्षेत्ररक्षक तो वेगाने चेंडूवर येईल जोपर्यंत त्यांना चेंडूला फील्ड केलं. 3ऱ्या धावे करता वळलेत. काय रिडीम बिटवीन विकेट तिथे दाखवली आहे. तेच 2 विकेटच्या मध्ये दाखवली आहे. 3च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 39 39 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. साईड आमनं गोलंदाजी करणारा गोलंदाज हेमंत, ज्याला सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलं. त्याच्या विरोधात स्ट्रायकर एन कडे वैभव. यावेळेस वैभवनं बॉलला केलंय मिडल आणि पाठवलंय त्याला लॉंग ऑनच्या डोक्यावरनं दूर सीमारेषा पार. इट्स अ रिअल आउट ऑफ द पार्क बिग हिट. षटकार आलाय 6. सन्माननीय उमेशजी घरत तिथे उपस्थित होत आहेत आणि षटकारानं त्यांचं स्वागत केलंय. यावेळेस मात्र तिथे डिफेन्स तो पाहायला मिळाला. स्वतःचा बचाव करणं जेही क्रिकेटमध्ये महत्वाचं असतं, कारण प्रत्येक बॉल जो तुमच्या टप्प्यामध्ये येणारा नसतो. कधी कधी एखाद्या बॉलवर तुमचा कार्यक्रमही होऊ शकतो. त्यामुळे त्या बॉलला थोडंसं ढकलून खेळणं, सिंगल डबल मध्ये रोटेट करणं ते गरजेचं असतं. यावेळेस मिस केलंय. थोडासा खाली राहिला होता. ऑफस्टम्पच्या बाहेरचा हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावफलकावर धावसंख्या 46 46. विकेट जरी गेले असले तरी या डावावर त्याचा फारसा प्रभाव पडलाय असं चित्र नाहीये, कारण विकेट नंतरही रन्स त्या सातत्यानं वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र उडवले लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलवर झेपावला 1 रन त्यावर समाधान मानावं लागेल. रनिंग बिटवीन विकेटची ही चर्चा करावी लागेल. खूप तेज रनिंग बिटवीन विकेट ते आपल्याला पाहायला मिळते.
वेगवान दौड क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते आणि ती वेगवान दौड सातत्यानं बॅटर्सच्या माध्यमातून लावली जाते. वैभव एका बाजूनं त्यानं किल्ला लावून धरलाय असं म्हणायला हरकत नाही. खूप चांगली बॅटिंग करतोय. यावेळेस मात्र ऑन साइडला तिथे मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये खेळले क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. तेवढा चांगला रिटर्न सुद्धा केला. एकच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 48-48 धावा. 4 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आला आणि या 4 ओव्हर नंतर 48 लागल्यात. वेळेच्या बाबतीत सहकार्य करत खेळ करावा लागेल. 6 ओव्हरच्या मॅचेस ज्या आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत आणि सध्या जर आपण पाहिलं तर षटक जे क्रमांक 4चं ते नुकताच कंप्लीट झालंय. यानंतर नेक्स्ट मॅच चा टॉस जो आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 संघ ज्या मॅच मध्ये इनॅक्शन असतील द्वारकामाई चिखलपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये ओमसाई विराथन या 2 टीम मध्ये नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. पहिल्या 6 ओव्हर नंतर आपल्यामध्ये केला जाईल टॉस. धावसंख्या 48-48 लागली. 4 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 12च्या सरासरीनं रन्स त्या धावफलकावर जोडत असताना पाहायला मिळत आहेत. हार्दिक किणी या विभागातील एक युवा समालोचक जे टॉस बॉक्स मध्ये यानंतरच्या मॅचचा टॉस करता आपल्यासोबत जोडले जातील. अगदी टॅलेंट आहे हार्दिक मध्येही आणि खूप चांगलं काम करतायत सध्या. फुल टॉस मिळाला. ऑन साइडला वळवलाय. तिथे स्क्वेअर लेग आहे. जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल ती मिळेल. डबल करता कॉलिंग आहे. डायरेक्ट हिट नाही. वाईट थ्रो आणि त्यानंतर मग कुणालाही संधी नाही. इथे बॉल सरळ निघून जाईल सीमा रेषा पार. स्वतःहून चौकार दिलाय. टोटल मला वाटते 6 धावा या बॉलवर मिळतील. एक षटकार जो स्वतःवरून गिफ्ट केलाय तिथे. जगन्नाथ भोईर माजी कबड्डीपट्टू आहेत विठ्ठलवाडीचे आणि त्यांच्याकडनं 200 रुपयाचं सहकार्य येते. धन्यवाद आहे. आपल्या परीनं जेही मदत करतायत ती मदत असते ती मोलाचीच असते आणि आपण जे सहकार्य देत आहे त्याबद्दल आपलं धन्यवाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे धावफलकावर धावसंख्या 54 धावा या धावफलकावर लागल्या. दिनेश आलाय. टर्न करायचा आहे मात्र टप्पा चुकलाय. क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की तुमच्याकडे टर्न असून नुसतं चालत नाही, तुमच्याकडे वेग असून नुसतं चालत नाही, तुमच्याकडे तुमच्या खांद्यावर कंट्रोल तोही तेवढाच गरजेचा आहे. यावेळेस पायातला बॉल वा काय फटका खेळलाय. लाजवाब. बॉलला उडवले आणि फेकून दिलं मिड विकेटच्या बाहेर. सीमा रेषा पार. षटकार. डोंगरचे माऊले तुझे आई मी दर्शन. पुढचा बॉल पुन्हा एकदा टर्न करायचा आहे मात्र यावेळेचा टप्पा योग्य आहे. फलंदाजाला बीट करतोय. टाटा बाय बाय म्हणतोय बॉल आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार आलेत या ओव्हर मध्ये. आतापर्यंत 3 बॉल मध्ये 13 धावा आल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टोटल धावसंख्या 61 धावा. पुन्हा एकदा चांगला. यावेळेस मात्र रॉंग वन होता. इथे याआधी जर आपण पाहिलं तर लेग ब्रेक टाकला होता. यावेळेस जर आपण पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर अचानक चेंडू दिशा बदलताना आत आला. क्षेत्ररक्षकाने खूप चुका केल्यात या मॅच मध्ये. लेग बायचा इशारा आलाय. 2 रन तिथे धावफलकावर जोडल्या गेल्या ज्या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या 63 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 वेगवेगळे बॉल 2 वेगवेगळे टर्न ते या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पहिला बॉल जो टाकला होता तो ऑफस्टमवर पडला आणि तिकडनं बाहेर निघाला. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर तो बाहेर डिलिव्हर केला होता आणि तिथनं यष्टांवर आला. म्हणजे दोन्ही बाजूने फिरवण्याची कुवत आहे या गोलंदाजामध्ये. ती दाखवली त्यानं. यावेळेस बाहेर काढला. टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघतोय. प्रत्येक वेळी एक वेगळा प्रश्न तो बॅटरला त्याच्या माध्यमातून विचारला जातोय आणि या वेगळ्या प्रश्नाचं उत्तर ते बॅटरला शोधता येत नाहीये. पहिल्या 2 बॉलवर षटकार जरूर खाल्लेत मात्र त्यानंतर खूप चांगलं कमबॅक. दिशा भरकटली. टप्पा तो खूप महत्वाचा आहे. यावेळेस भरकटलेल्या दिशेनं चेंडूला हाताळला. पंचांकडनं तिथे नॉन प्लेबल चा इशारा आलाय. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्या 64 धावा या धावफलकावर आहेत.
यावेळेस मात्र पॉइंटच्या डोक्यावरनं चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत बॉलला उचललं 1 रनला 2 मध्ये कन्वर्ट करण्याची संधी होती आणि ती पूर्ण केली. या दोनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते. ती एकंदर विकेटचं पतन ते इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर प्रदीप जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जातोय. कदाचित प्रदीपला मैदानाच्या आतमध्ये बोलवण्याकरता ही विकेट सॅक्रिफाईस केली गेली. एक गेम प्लॅन असतो प्रत्येक टीमचा आणि त्या गेम प्लॅनच्या तहत 5व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर तुम्हाला विकेट द्यायची होती आणि ती विकेट इथे बहाल केली गेली. मैदानामध्ये पाण्याची गरज आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करा. धावसंख्या धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर 66 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. शेवटचं षटक, अंतिम षटक आपल्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणायचं तर मग हाणामारीचं षटक जे आपल्या भेटीला येते आणि या हाणामारीच्या षटकात फलंदाज किती धावा ज्या धावफलकावर जोडतो याकडे प्रत्येकाचं लक्ष राहतं. कारण काय टार्गेट सेट करायचंय ते टार्गेट सेट करणारं हे षटक जे आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला बॉल, यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवर आक्रमण. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. दमदार हिट, स्ट्रॉंग हिट, लॉंग हिट. 6. तुझे आयलो मी दर्शनाला, तुझे आयलो मी दर्शनाला ना तुझ्या पायऱ्या यात्रा. तुझे आयलो मी दर्शनाला ना तुझ्या पायऱ्या यात्रा. डोंगरचे माऊले, डोंगरचे माऊले, तुझे आयलो मी दर्शनाला, तुझे आयलो मी दर्शनाला, तुझे आयलो मी दर्शनाला. नवसाला पावणारे, हाकेला धावणारे आपलं सर्वांचं श्रद्धास्थान आई एकविरा माऊली. त्या एकविरा माऊलीला नमन करतोय आपण या स्पर्धेच्या निमित्तानं. पुढचा बॉल, यावेळेस मात्र बॅक टू बॅक दुसऱ्यांदा बॉलला केलं हिट आणि इथे गोलंदाजाचं काम केलंय फिट असं म्हणावं लागेल. बॉल सीमारेषा पार. षटकार आला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 78 धावा. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दुसरा स्ट्रॉंग हिट तो मैदानाच्या आतनं खेचलाय. पुढचा बॉल, सलगचा तिसरा बॉल चाललाय सीमारेषा पार. अंतिम षटकात इथे षटकारांचा पाऊस पडतोय. सलगचा तिसरा षटकार येतोय. 6. सध्या जे गाणं लागलंय ना महिला वर्गार करता हे एक पर्वणीचं गाणं आहे. कारण सध्या रील्स करता या गाण्याचा सर्वाधिक वापर केला जातो. इशिता साने या मॅडम कडनं या स्पर्धेकरता 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य येतोय. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. सध्या रील्स बनवण्याकरता हे गाणं सातत्यानं ते आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता रौद्र रूप आपण ज्याला म्हणतो ना ते रौद्र रूप धारण करते. 84 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल डाव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा आलाय. नाराज आहेत संघ सहकारी.
ते तिथे विकेट किपरनं दर्शवलं. बॉल वाईड आल्यानंतर लगेचच त्याच रोषानं बॉल रिटर्न केला. एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये स्पर्धा खेळवली जाते आणि नुसते तुम्ही अकराने तुमच्या बरोबर तुमच्या गावाचं नाव ते या खेळाबरोबर जोडलं गेले. यावेळेस मात्र हा बॉल तिथे लॉंग ऑन मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलवर झेपावला 1 रन ती दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होते. विकेट गेली असती. इथे योग्य कॉल केलाय. कॉलिंग ही महत्वाचं असतं. तिथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेट 100% मिळू शकली असती. त्यामुळे एका धावेवर समाधान मानलं गेलं. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 86 धावा या दाफलकावर लागल्या गेल्यात. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. म्हणजे इथनं दुहेरी धावसंख्येमध्येच धावफलक थांबू शकतं. आणि या मैदानाची भौगोलिक परिस्थिती इथे वापरला जाणारा गुड शॉटचा बॉल त्यामुळे 90-95 धावा खूप जास्त मोठ्या आहेत असं म्हणता येणार नाही. यावेळेस मात्र हाही बॉल त्यालाही केलंय मिडल. या ओव्हरचा हा चौथा षटकार. या 6च्या मदतीनं धावसंख्या ती वेगानं पुढे सरकत असताना 92 धावा या दाफलकावर लागल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ 92 रन्स दाफलकावर लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल तो अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. बघूया शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीने आक्रमकता ती मैदानाच्या आतनं दाखवली जाईल. खूप महागडा ठरलाय गोलंदाज विकी. यावेळेस मात्र हा बॉल कट करण्याचा इरादा दर्शवलाय. बॉल बिहाइंड विकेट चाललाय. तिथे गलीच्या जवळपासनं हा चेंडू निघून गेलाय सरळ थर्ड मॅन मध्ये. सीमारेषा पार चौकाराच्या मदतीनं धावसंख्या वाढली आणि जाऊन पोहोचली 96 धावा या दाफलकावर लागल्या गेल्या. 97 धावसंख्येचं लक्ष ते सेट केलं गेलंय. या 97 धावा कशा पद्धतीने दाफलकावर लावल्या जातील उत्तरार्धाच्या खेळात ऐकवण्याकरता पालघर भूषण आमचे जवळचे मित्र एक जुने समालोचक मित्र प्रमोद शेडगे जे आपल्यासोबत मायक्रोफोनवर जॉईंट असतील. मात्र त्यापूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे एक युवा टॅलेंटेड समालोचक हार्दिक जे आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद अक्षय पांडव सर. चला टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या द्वारकामाई चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई विराथन या 2 टीम मध्ये सामना क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. आणि त्याचा टॉस आपण या ठिकाणी करतोय इनिंग्स ब्रेक मध्ये. एका बाजूला द्वारकामाई चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ओमसाई विराथन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. आदरणीय सन्माननीय दत्तात्रयजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ टॉस या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय आदरणीय दत्तात्रयजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये या. त्यांच्या शुभ टॉस या ठिकाणी केला जाईल. सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. एका बाजूला द्वारकामाई चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना ओमसाई विराथन. या 2 संघांमधील सामना क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. चाफेवाडी चषक 2026 आज या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय. ओपनिंग सेरेमनी देखील पार पडली गेले. आमचे प्रमुख अतिथी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले होते. चला टॉस आपण या ठिकाणी करतोय. आदरणीय दत्तात्रयजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ टॉस या ठिकाणी केला जाईल. सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. द्वारकामाई चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई विराथन. टॉस या ठिकाणी केला जातोय. कॉल करतील जयेश म्हात्रे अर्थातच गोलू यांना आपण पाहतोय कर्णधाराच्या भूमिकेमध्ये. हेड असा कॉल या ठिकाणी केला गेलाय आणि टेल आलाय म्हणजे टॉस या ठिकाणी ओमसाई विराथन टीमने जिंकलाय. टॉस तुम्ही जिंकलात काय निर्णय असेल? थोडा वेळ सांगतो तुम्हाला. असं लवकरच आपण निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजे ओमसाई विराथन टीमने. थोड्याच वेळात
निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओटीयू कॉम्बॉक्स जिथे आपल्यासोबत जोडले जातील. पालकर भूषण अर्थातच प्रमोदजी शेडगे सर ओटीयू. हॉल 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 थँक्यू व्हेरी मच. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद. अक्षयजी पांडव यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे हार्दिक किनी यांचा सुद्धा आवाज आपण ऐकणार आहोत या चापेवाडी चषकामध्ये. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. सध्या मॅच पहिली मॅच आपण पाहत आहेत. पहिला वेळेला सामना 96 धावा फलकावर लगावल्या आणि 97 धावांचं एक भलं मोठं लक्ष समोर ठेवलं गेलंय. परंतु 6 षटकांमध्ये शक्य असतं, कारण 6 षटकांमध्ये साखरेच्या मैदानात 102 धावा चेज झालेल्या पाहिलेत, 107 धावा चेज झालेल्या पाहिलेल्या आहेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. आणि त्यामुळे एक मनाला उभारी द्यावी लागते. एक सर्वोत्तम विजेता होण्यासाठी आय एम दी बेस्ट, मी सर्वोत्तम खेळाडू आहे, हे जेव्हा तुम्ही म्हणतील त्या वेळेला जेवढी संकटे येतील त्या संकटांना सामोरे जाण्याची तुमची जिद्द असेल. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज अनिलला आपण पाहतायत. एक 40+ खेळाडू गणेश आणि साहिल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अनिल पाटील. पहिलाच बॉल ऑन साईडला. इरादे पक्के स्पष्ट केलेत. अप्रोच इंटेंट पॉझिटिव्ह पाहायला मिळतो आणि सरळ बॉलला फेकून दिलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 रन. गुड शॉट. 4 रन. यस, पंच दर्शवतायत की बाउंड्री चेक करायची आहे. या पण महेंद्र भुईर या ठिकाणी आहेत. चेक केलं जाईल. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होते. गणेशने पहिल्याच बॉलवर त्याचा अप्रोच इंटेंट दाखवलाय की नाही, या 96-97 धावा मी प्रामाणिक प्रयत्न करेन करण्याचा. यस सचिन दादा पाटील. दुसरा बॉल हवाय. सध्या गुड शॉट क्रिकेट टेनिस बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 इनोव्हेट इन्स्पायर अशी टॅगलाईन या गुड शॉट बॉलची आपल्याला पाहायला मिळते. आणि हा चौकार आहे. बाउंड्री चेक केली गेली आणि महेंद्र भोईर दर्शवत आहेत. यस, इट इज अ 4 रन. पहिल्याच बॉलवर अतिशय चांगला दमखम दाखवणारा फटका होता. बॉडमॅनचा चांगला वापर केला. स्टँडिंग पोझिशन अप्रतिम होती. त्याचा बॅटिंग स्टान्स, उजव्या हाताचा एक शैलीधार फलंदाज. यावेळेला टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर निघून येतोय. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येईल. 1 रन ऍड होईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचले गेले. श्रीकृष्ण मंडळ आयोजित चाफेवाडी चषक 2026 सफाळी धमाका. ऑन साईडला शफल झालेत. या बॉलला फॉलो केलं आणि सरळ बॉलला डिप विकेट आणि डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध नेत्रदीपक षटकार पाहायला मिळतो. दॅट्स नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट बाय गणेश. व्हॉट अ शॉट. 6. दुश्मन किती करतात आती पब्लिक नावावर मरते. दुश्मन किती करतात आती पब्लिक नावावर मरते. या षटकाराने भव्य स्वागत केलंय संतोषजी जंगम यांचं. एडवन गावातील रत्न. आता मात्र या वेळेला मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात प्रदीप येत आहेत, सचिन पाटील येत आहेत, परंतु दोन्हीही फिल्डरच्या अगदी मधोमध जजमेंट चुकलं होतं आणि त्याचाच फटका आता कुठेतरी पाहायला मिळेल. कॅचेस विन द मॅचेस.
टेक द कॅच अँड विन द मॅच हे सूत्र खूप महत्वपूर्ण असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. परंतु इथे कॅच सुटलाय आणि कॅच सोडल्याचा परिणाम काय असतो मात्र या वेळेला जरूर आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिला आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13. बॅटचं एज घेत पाठीमागे बॉल निघून जाईल. वन मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्ट्रेच तर मागचा खेळाडू हुशार होतोय. ग्रेट कॅच फलंदाज बाद. 13 वर पहिला धक्का बसतोय जलदेवी किरईपाडा या टीमला. गॉन. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटलांचा बैल गाडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला हिरा. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण विराथन बुद्रुकच्या मैदानात. ऐतिहासिक सोहळा सध्या आपण साक्षीदार आहोत. चाफेवाडी चषक 2026 अप्रतिम टॅगलाईन आहे सफाळी धमाका. आज ग्रामीण क्रिकेटला मिळालेलं व्यासपीठ दरवर्षीप्रमाणे लाख मोलाची स्पर्धा घेऊन येते आणि आयोजकांच्या अफलातून मेहनत रात्रंदिवस आपल्या फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त या स्पर्धेला देत असताना आपण अनुभवतायत. या संपूर्ण आमच्या आयोजकांना मानाचा सलाम. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ बॉल निघून जाईल. जयेश अर्थातच बॉम्ब या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 13 वर स्थिर राहिले. गणेशने आक्रमकता दाखवली होती परंतु संयम खालावला गेला होता आणि त्यामुळे त्याची विकेट लवकर गेली. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर पुढे सरसावतील. शैलेश तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचली गेले. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 97 धावांचा पाठलाग करत असताना स्टार्ट तर अगदीच चांगली झाले. नेत्रदीपक स्टार्ट. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य आहे. आता 14 धावा आलेत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा चाफेवाडी चषक 2026. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचले गेले. श्रीकृष्ण मंडळ आयोजित चाफेवाडी चषक आपण पाहत आहेत. सध्या सिच्युएशन आपण पाहिली तर 14 वर धावसंख्या जाऊन पोहोचली जलदेवी किरईपाडा या टीमची. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. एक रन तर मेल मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नात होते. थोडेसे लेझी राहिले होते. डायरेक्ट हिट कदाचित केला असा स्टम्प्सला तर विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. एक रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 रन्स. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सचिन. एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला. सचिन पाटील यांच्या हातामध्ये सेफ हँड. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. अजून एक महत्वपूर्ण विकेट मिळते. बॅटर आउट. क्रिकेटच्या या ग्राउंडवर तुमची चौकार आणि षटकार. खेळाडू हायलाइट डेंजर. खेळाडू हायलाइट डेंजर. खेळाडू हायलाइट डेंजर. श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचं नाव ठरलंय सक्सेसफुल. श्रीकृष्ण चाफेवाडी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. सध्या जे श्रोते जोडले गेले DBN लाईव्हच्या माध्यमातून त्या संपूर्ण आमच्या लाडक्या श्रोत्यांचं हार्दिक स्वागत आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं डोंगराच्या कडा कपाऱ्यात अगदी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण विराथन बुद्रुक
ऐतिहासिक मैदान आहे, कारण याच मैदानात ओपनचे संघ खेळाडू सुद्धा खेळून गेले, त्यामुळे एक ऐतिहासिक मैदानाची नोंद म्हणून ओळखली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 रन झालेले आहेत. दुसऱ्या षटकातील 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर येत आहेत आणि यस, विकेट डाऊन. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. थर्ड विकेट डाऊन. कोणी फलंदाज तग लावून राहत नाहीयेत. खेळपट्टीवर संयम खालावला गेलाय. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे, परंतु संयम परिपूर्ण खालावला गेलाय. फलंदाज बाद. तीन विकेटच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 15वर फक्त धावसंख्या उभारली गेले आणि इथून पुन्हा एकदा विकेट तू चल में आया ही सिच्युएशन यावेळेला पाहायला मिळते आणि फर्स्ट विकेट हॅट्रिक जी नावावर जाईल सचिन पाटील यांच्या. अतिशय चांगली गोलंदाजी करत ही खेळपट्टी आपण पाहिली तर अतिशय सुंदर समान न्याय देणारी खेळपट्टी आहे आणि चाफेवाडी चषक या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये पहिली वहिली हॅट्रिक सचिन यांच्या नावावर जात असताना आपल्याला पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन सचिन. सुपर बॉलिंग. लगातार 3 बॉलवर 3 विकेट्स मिळवत या सामन्यावर परिपूर्ण पारडं जड केलं गेलंय आणि ही खेळपट्टी अक्षरशः मात्र सचिन पाटील यांच्या गोलंदाजीच्या प्रेमात पडलेली आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी, भेदक मारा, नियंत्रणबद्धता, लयबद्धता, एकाग्रता आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर अचूकता कशी असावी आणि खऱ्या अर्थानं सचिन पाटील यांच्या गोलंदाजीबद्दल म्हणायचं झालं तर अचूकतेचं माहेरघर अशा प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली सुपर. पुन्हा एकदा डबल हॅट्रिक होईल की काय? सचिन पाटील येत आहेत आणि शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप. उलटा आरती झेल होता आणि तिथून मात्र झेल सुटला गेलाय, झेल सोडलाय आणि इथून आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर हलकीशी पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चांगली गोलंदाजी हाताळली, आपल्या बोटांतील जादू दाखवले. और पिच बॉल ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केलाय. शैलेश पाटील पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. फक्त एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचली गेले. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 97 धावांचा पाठलाग करत असताना 18 रन. पहिल्या षटकात 14 धावा आल्या, परंतु या षटकात फक्त आणि फक्त 4 धावा देत 3 विकेट्स मिळवले. चांगली गोलंदाजी राहिली सचिन पाटील. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग यार, मॅग्निफिसंट बॉलिंग. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सध्या सिच्युएशन नाजूक आहे. 18 वर आपण पाहतायत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. अप्रतिम ऑन दी टोस खेळला. इनफिल्डच्या वरून टू दी कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला बॉल भेदून निघून जातोय 4 रनसाठी. चांगला फटका पाहायला मिळाला. चिराग यांच्या स्वागतासाठी हा बॉल निघून गेला होता. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 धावा. चांगला फटका होता. 4 रन्स मिळाल्या. दिनेशच्या बॅटमधून ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर बॉलला पिच केलं होतं. ऑन दी टोस खेळला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. इथून बॅटची एज घेत थर्ड मॅनला निघून जाईल. थोडंसं लेझी राहिले आणि सरळ बॉल त्या गॅपमधून निघून जातोय चौकारासाठी. अगदी राहुलजी प्रकाश पाटील, चिंटू दादा यांचा कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या कटआउटच्या अगदी बाजूने विद्यमान नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते पालघर नगर परिषद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 धावा, 26 रन्स. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. सध्या आपण पाहिलं तर बॉल स्लोवर 1 चेंडू होता. बॉलला ओळखू शकले नव्हते आणि सरळ बॉल वैभव भोईरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना
संघाची धावसंख्या स्थिर राहिली, 26 वर जाऊन पोहोचले गेले. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ अनिल पाटील यांच्याकडे व्हेरिएशन करण्याची कला आहे आणि तीच कला दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पालगड डहाणू हे आपण पाहिलं तर जो फॉर्मॅट आहे आणि त्याचे लॉट्स शुक्रवारी 27 तारखेला 27 तारीख आणि पालगड डहाणू हे लॉट्स लाईव्ह अगदी थोड्याच वेळात आपण रिसिव्ह करणार आहोत. पालगड डहाणू सध्या अक्षय पाटील या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यानंतर श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी टीमचे कॅप्टन म्हणून कर्णधार पदाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. सध्या फॉर्मामध्ये आहे चापेवाडी हा संघ. यावेळेला अप्रतिम चांगला फटका, पुढे आले फिल्डर, चुकी केली आणि चुकीला माफी नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये सरळ बॉल निघून जाईल षटकारासाठी. खणखणीत षटकार, 6 धावा, चाफेवाडीचे षटकार 6. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग. सुंदरी सुंदरी अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग. 1 2 3 come on. थँक्यू, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 33 धावा झालेत. आता जयेश बॉम्बच्या बॅटमधून एक चांगला फटका आला. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक पाहायला मिळाली. फुलटॉस बॉल होता, मात्र या फुलटॉस बॉलला पनिशमेंट करू शकले नाहीत आणि पंचांनी मात्र यावेळेला सांगितलं अंपायर्स कॉल कमरेच्या वरती आहे का. ओरिजिनल डिसिजन वाईट दिलाय, परंतु इथून आपण पाहिलं तर अंपायर्स कॉल आहे. प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू देण्यात येईल आणि जो डाऊटफुल वाटला तर पंच कोणत्याही क्षणाला मात्र ते अंपायर्स कॉल करू शकतील, याची दखल घ्यायची आहे. एक एक DRS तुम्हाला दिला जाईल. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम सध्या आपण हे लॉंग फॉर्म पाहायला मिळतं, परंतु जास्तीत जास्त DRS लॉंग फॉर्म गाजलं. धोनी रिव्ह्यू सिस्टम सध्या DBNच्या माध्यमातून आपण पाहतायत. डिसिजन पेंडिंग. इट्स अ नो बॉल. महेंद्र भोईर सर टीव्ही अंपायर यावेळेला पाहायला मिळतात आणि सांगतायत कमरेच्या वरती होता बिमरच्या स्वरूपात आणि चौकार मिळाला. 9+4 आणि फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी अमीर सरांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. नितेश कदम सर यांना आपण पाहू शकाल. भोईर सर टीव्ही अंपायर सध्या करतायत, काम बजावतायत. ऑन साईडला खेचून मारलंय, या बॉलला मात्र फेकून दिलंय. जयेश बॉम्बच्या बॅटमधून चाफेवाडीचे षटकार. गुड शॉट. फ्री हिटच्या बॉलवर आक्रमणाचा परवाना, फ्री लायसन्स मिळालं होतं आणि त्या संधीचं सोनं केलं. बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. षटकारात परावर्तित करणारा हा धमाकेदार षटकार. संघाची धावसंख्या 44. आता इक्वेशन असं आहे की बॉल आहे तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा 53 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल आणि 53 रन हे सामन्याचं समीकरण. सध्या स्ट्रॅटेजिक टाइम आउट, ड्रिंक्स ब्रेक आणि लगेच येऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी घेऊया आपण चाफेवाडी चषक ड्रिंक्स ब्रेक. षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 44 वर जाऊन पोहोचली गेली. 18 बॉल आणि 53 रन. शक्य असं भरपूर आहे, अशक्य असं काहीच नाहीये. जगन्नाथ भोईर साहेब सध्या मॅचचा आनंद घेत असताना कबड्डीपट्टू म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांचं मनपूर्वक स्वागत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44. 53 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. यावेळेला ऑन साईडला चांगला फटका ऑन ड्राईव्ह खेळत असताना पाहायला मिळत आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक आता जयेश बॉम्बकडे दिली जाईल, त्यामुळे चांगलं प्लेसमेंट पाहायला मिळालं. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हेच असतं, एखादा चांगला फलंदाज लयबद्ध झालाय ज्याने भरपूर चेंडू फेस केले, धावा
वेगाने वाढतायत, तर नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने हेच करावं की फक्त आणि फक्त त्याला पुरेपूर संधी देता येईल याकडे लक्ष असावं लागतं. क्रियांश 11 मॅन ऑफ द मॅच आपण पाहताय, स्पॉन्सर बाय अंकुश भोईर, किरणजी कारभारी आणि दशरथजी घरत यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. जयेश सोडणार नाहीये या वेळेला, म्हणतो रडायचं नाही तर लढायचं आहे. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग जयेश बॉम्बच्या बॅट मधून. दिस इज अ क्लास. 6 धावा. पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, मी पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, एका चक्कर मारून दाखव भावड्या मला. 51 रन झालेत. सामन्यात ट्विस्ट निर्माण झालाय. यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार केला गेलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिले. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. क्या बात है जयेश बॉम्ब. सुपर बॅटिंग करत असताना सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर जयेश 3 इन रो क्लास दाखवला आतापर्यंत. 57 धावा झालेत विजयासाठी. आता इथून जर आपण पाहिलं तर जवळजवळ 40 रनची आवश्यकता आहे. 15 बॉल आहेत तुमच्याकडे. जयेश बॉम्ब इज ऑन फायर. त्या बॉलला लिफ्ट केलं, दबाव आहे. गेल्या ओव्हरमध्ये याच गोलंदाजाने विकेट हॅट्रिक साध्य करण्याचा मान मिळवला. काल जसं आपण पाहिलं तर क्वालिफायरच्या मॅच ग्रामीण धमाका बिग बॅश एका गोलंदाजाने विजय केलेने 3 विकेट हॅट्रिक साध्य केली, परंतु त्याच गोलंदाजाला दुसऱ्या षटकात सुद्धा धावा आल्या अर्नाळ्याच्या विरोधात. त्यावेळेला ऑफ साईडला चांगला फटका आहे. फार वेगाने सचिन पाटील पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग. 44 नंबरची जर्सी परिधान करणारे 2 रन्स काही रोखू शकणार नाहीयेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. लॉंग ऑन वरून जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ मध्ये आले आणि चांगला फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. ग्राउंड फिल्डिंग लाजवाब. या 2 रन्स आणि संघाची धावसंख्या 60 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. आता 37 रनची आवश्यकता आहे. धावा होऊ शकतात. मी करेन आत्मविश्वास. या बॉलला दबाव अंडर प्रेशर बॉलिंग करत असताना पाहायला मिळत आहे सचिन पाटील. व्हाईट बॉलचा इशारा नितेश कदम सरांकडून येत असताना 1 रन ऍड होईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 61. 61 धावा. अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. 50-50% चान्सेस पाहायला मिळत आहेत. जलदेवी किरईपाडा टीम सध्या फॉर्मामध्ये पाहायला मिळते. जयेश बॉम्बवर संपूर्ण अवलंबून. यावेळेला अप्रतिम चांगला फटका व्ही फॅक्टर मध्ये खेळलेत. फिल्डर येत आहे. चांगली फिल्डिंग. वा काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतो सचिन पाटील. व्हॉट अ फिटनेस. फिल्डिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. चांगला फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. स्वतःला झुकलं होतं. 100% कसे द्यावेत, ग्राउंड फिल्डिंग कशी असावी, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो आणि तेच यावेळेला सिद्ध करत असताना आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह केल्या. 63 धावा. फुलटॉस बॉल फसलेत यावेळेला. नामी संधी होती. फिल्डर येत आहेत. जजमेंट चुकेल का नाही. अनिल पाटील आहेत. ग्रेट कॅच. या टीमचा अभेद्य भिंत म्हणून ओळखली जाते. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. 63 ला धक्का बसतोय. जयेश बॉम्ब एक मोस्ट इम्पॉर्टंट विकेट. बॅक टू द डगआउट. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथे आपलीच पावरणी आपलाच जो उडू देतो षटकार जाऊ दे फोर. दादूचे एक शॉट वन्स मोर. उडू देतो षटकार जाऊ दे फोर. दादूचे एक शॉट वन्स मोर. थँक्यू. जयेश सुपर बॅटिंग आउटस्टँडिंग इनिंग पाहायला मिळाली. तर इथून जर आपण पाहिलं तर विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. जवळजवळ 34 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 12. सचिनने पुन्हा एकदा षटकार आल्यानंतर स्वतःला सिद्ध केलं की नाही. 34 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 63 रन सध्या फलकावर पाहायला मिळत आहेत. बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 34 रन. 17च्या अस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. 34 रनची आवश्यकता. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना सध्या प्रणय पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये इन ऍक्शन 3ऱ्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्वतःच्या होम ग्राउंडवर यावेळेला चांगला खेळ करेल का याकडे लक्ष असेल आज त्यांच्या
मातोश्री सुद्धा आहेत आणि त्याचप्रमाणे बहीण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सौभाग्यवती सुद्धा आपण पाहत आहेत आणि पिताश्री सुद्धा आहेत. म्हणजे सहपरिवार आज त्यांचा खेळ पाहण्यासाठी उत्सुकता लागली असेल. 63 धावा झालेत. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला, खूप चांगला फटका. अनिल पाटील पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. अगदी 2 रन्स कंप्लीट केल्या जातील आणि संघाची धावसंख्या 65. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच मनाने तुम्ही स्ट्रॉंग राहिले पाहिजेत. क्रिकेटच्या खेळात कोणता संघ कसा आहे, कोणता खेळाडू कसा आहे, यापेक्षा आपण कसे खेळणार आहोत ही मानसिकता तुमच्याकडे असायला हवी. सचिन पाटील पुढे सरसावत आहेत आणि पाहता पाहता जर आपण पाहिलं तर फक्त 1 रन. आज ग्राउंड फिल्डिंग छान राहिले सचिनदादा पाटील यांची. सफाळी प्रीमियर लीग मध्ये थोडीशी मात्र जरूर निराश होताना पाहायला मिळाले, कारण कॉट बँडच्या स्वरूपात भरपूर झेल सुटल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी फिल्डिंगकडे फोकस दिलं. विकेट किपरपेक्षा मला मात्र आता फिल्डिंग बाउंड्री लाईन टच आवडेल हॅट कॅप परिधान करताना. चांगला फटका आहे, ट्रू कव्हर खेळला गेलाय, मात्र प्रदीप भोईर फार दूर आहेत. लॉंग चेस करेपर्यंत बॉलने मात्र यावेळेला वेध घेतला बाउंड्री लाईनचा. आत्मविश्वासासहित खणखणीत आणि सनसनाटीत चौकार. चापेवाडी चषक 4. नुकतीच अग्री प्रीमियर लीग कमिटीची जी सभा झाली, मीटिंग झाली आणि त्यामध्ये अध्यक्षपद भूषवत असताना सचिनदादा पाटील यांना आपण पाहतायत. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. फिल्डर येतील परंतु ते पाहत राहतील आणि सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. व्हॉट अ शॉट, क्लास दाखवलंय. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतोय. संघाची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 76 धावा. आता विजयासाठी 8 बॉल आणि 19 रनची आवश्यकता आहे. $78 रन सध्या आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला समोर खेळले, फोर्स केलाय आणि सचिन पाटील यांनी कॅच ड्रॉप केलाय. आता इथून जर आपण पाहिलं तर 2 रन्स. यानंतर काय, कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच अँड विन द मॅच. चांगले प्रयत्न केले होते परंतु त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. झेल सोडण्याचा परिणाम मिळेल का, येणारी वेळ दर्शवली जाईल. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. हे क्रिकेटमध्ये आपण सातत्याने जाणलंय. परंतु या वेळेला कोणताही खेळाडू आपल्या गावाच्या नावाची जर्सी परिधान करतो तो झेल सोडण्यासाठी नाही. एकतर कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होतं, मनामध्ये काहीतरी काहूर चाललेलं असतं आणि अशा वेळेला तो कॅच सोडला जातो. सध्या आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 80 धावा. विजयासाठी इथून जर आपण पाहिलं तर 17 रनची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आला कुठे. अभि तो एक ट्रेलर आहे, पिक्चर तो अभि बाकी आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहेत, कारण मोठमोठे संघ येणं बाकी आहेत. या स्पर्धेमध्ये लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सध्या घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा चापेवाडी चषक 2026. थँक्यू, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सध्या आपण पाहताय 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 17 रन हे सामन्याचं समीकरण आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये, परंतु क्रिकेट खेळणं हे तुमच्या हातामध्ये आहे. कारण क्रिकेट हा खेळ पाहून आणि बोलून चालत नाही, तर प्रत्यक्षात तुम्हाला प्रॅक्टिकली त्या गोष्टी कराव्या लागतात. 6 बॉल आणि 17 रन. 6 balls remaining and 17 runs required to win. सध्या सामना अप्रतिम रंगतदार स्थितीमध्ये आणि पैसा वसूल मॅच पाहायला मिळते.
एका साईडला जर आपण पाहिलं तर 6 बॉल आणि 17. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा बॉल तयार. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतो, मात्र इथे विकेट सॅक्रिफाईस केले. फलंदाज बाद होताना 5 बॉल आणि 17 रन हे सामन्याचं समीकरण. या विकेटच्या निमित्ताने या आपण ऐकूया कॅन्डी डीजेला. पाच बॉल आणि 17 रन हे सामन्याचं समीकरण आहे. गेल्या ओव्हरमध्ये एक षटकार ठोकून या सामन्याचे इरादे पक्के स्पष्ट केले होते. 5 बॉल 17 रन, अतिशय चांगला सामना. अप्रतिम सरळ बॉल ह्या वेळेला निघून जातोय. एक्सपिरियन्स आहे, भरपूर वर्ष उन्हाळे पावसाळे हिवाळे पाहिलेत आणि त्यामुळे तो अंदाज बांधता चांगली गोलंदाजी केली जाते. तुम्ही किती वर्ष जगलात यापेक्षा तुम्ही कसे जगलात याला फार महत्त्व आहे. तसंच क्रिकेटमध्ये तुम्ही किती वर्ष खेळलात त्याला महत्त्व नाही, ते कसं क्रिकेट खेळलात त्याला फार महत्त्व आहे. यावेळेला चांगला फटका तर आहे, परंतु इथे विकेट मिळण्याची चान्सेस. आर्यन कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. ग्रेट कॅच. 3 बॉलमध्ये आतापर्यंत एक सुद्धा धाव खर्च केलेली नाहीये आणि 3 बॉलमध्ये आता अनुक्रमे 3 षटकार ठोकावे लागतील तरच विजयाची चव चाखायला मिळेल. फलंदाज बाद. लढल तू असल्यावर फरक पडतो तू नसल्यावर. अशी दोस्ती आपली भावा, अशी दोस्ती आपली भावा. असा आहे जबरी माझा यार जिगरी, कोणी बी ताकद लावा. असा आहे जबरी माझा यार जिगरी, कोणी बी ताकद लावा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत स्थिर राहिले. सिग्नल काही मिळत नाहीये. 3 बॉल आणि 17 रन, अनुक्रमे 3 षटकार लगातार ठोकावे लागतील तरच विजयाची चव चाखायला मिळेल. परंतु सचिन पाटील यांनी गोलंदाजी केले. अप्रतिम, सुपर. चांगला बॉल, अचूक टप्प्यावर भेदक मारा आणि इथून 4 बॉल लगातार डॉट आलेत. वाह, काय बॉलिंग केले आतापर्यंत सचिन पाटील यांनी. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत. विकेट मिडन ओव्हर येईल की काय सचिन पाटील यांची, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक घेण्याचा बहुमान मिळवला सचिन पाटील जे दुसरे गोलंदाज होते. येथे मात्र विकेट मिडन ओव्हर सचिन पाटील यांच्या नावावर जाईल की काय. चला, बॅटर आउट झालेत तर आपण डगआउटच्या दिशेने या, कारण नो बॉल व्हाईट बॉल आल्यानंतर स्ट्राईक कधी कधी चेंज होते आणि ते नियम मात्र आपल्याला ते पाळावे लागतात. हर्षल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रणय पाटील यांचे मोठे साडू आहेत आणि ते सुद्धा हे नाते जोपासावे लागतात. क्रिकेटचा खेळ असो आपल्या आयुष्यात या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. नातेसंबंध जोडले पाहिजेत. कोरोनाने सांगितलं आपल्याला, कोरोनाच्या काळामध्ये किती माणसं जवळ आली, किती माणसं दूर गेली. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे, परंतु स्वतः सचिन पाटील जीवाची आकांक्षा करतायत. एक धाव कंप्लीट केली जाईल म्हणजे विकेट मिडन ओव्हर काही येणार नाहीये, परंतु जिद्दीने गोलंदाजी केली. 6 बॉल 17 रन्स असताना सामना जवळ आणून ठेवला होता. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी जाणावी लागते, प्रत्येकाला प्रत्येकाची भूमिका निभावी लागते. आता फक्त औपचारिकता बाकी राहिले, फॉर्मॅलिटी फक्त बाकी राहिले आणि इथून बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन अमरदीप जलसार टीम अँड हार्ड लक जलदेवी किरईपाडा. या हंगामासाठी तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटच्या चापेवाडी चषकाच्या संपूर्ण आयोजकांकडून लक्ष शुभेच्छा असतील.
दत्तात्रय पाटील साहेब या स्पर्धेचे आयोजक, दशरथजी घरत, शशिकांतजी घरत, कैलासजी घरत, महेशजी घरत, किरणजी घरत, कल्पितजी पाटील, पद्माकर घरत, जगदीश पाटील, चंद्रकांत पाटील, प्रदीप घरत, साईनाथ घरत, उमेश घरत, किसन किणी या संपूर्ण आमच्या लाडक्या आयोजकांना मानाचा सलाम. चला, हँडशेक कंपल्सरी असेल. मॅच समाप्त झाल्यानंतर आपले मैत्रीपूर्ण संबंध जोपासायचे आहेतच, त्यामुळे एक आपले मैत्रीपूर्ण संबंध जोडले जातात आणि त्यामुळे आपण हँडशेक करूनच मैदानाचा ताबा सोडायचा आहे. तर सामन्याला सुरुवात होईल त्या अगोदर आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल ज्याने जबरदस्त बॅटिंग, वैभव भोईरच्या बॅटमधून धावांचा वेग वाढला, 96 पर्यंत मजल मारता आली आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर तर वैभव ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जर स्कोर कमी असता गोलंदाजाने हॅट्रिक तर घेतली होती, परंतु स्कोर जर कमी असता तर कदाचित यावेळेला गोलंदाजाचा तेवढा आपण उपयोग केला असता, विचारात आणलं असतं. परंतु इथे मात्र वैभवने जबरदस्त बॅटिंग केली, धुवाधार. आणि वैभव भोईर, चला या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. चला या मॅन ऑफ द मॅच